कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपलं कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे। कसं ते? असंच बघण्याचा कार्यक्रम। माझी एक बहीण आहे अशी मानलेली, तिचे हे भाचे लागतात, मग तिने सांगितलं की असंच आहे स्थळ आई वडिलांना माझ्या, मग ती आली बघायला, इकडे बघून पण मला सांगा, तुम्ही शहरात होता, मग इकडे यायचं ते निर्णय कसा काय झाला? ऍक्च्युली माझ्या आईला आवडलेलं फार स्थळ आहे की नाही, सगळे भाऊ मुलाला नाही म्हणजे पहिलं ती बघायला गेलेली ना। नाही ओके म्हणजे आईवर विश्वास आहे ना एवढा की हा बा तिने बघितले, तिला सगळं चांगलं वाटलं आई वडिलांना वगैरे। आता कसं वाटतं? नाही छान आहे स्वभाव त्यांचा। किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली। बघा काय सिनियर आहेत त्या, काल झाल्यासारखं वाटतंय हो की नाही? पण छान। आता इथे रमलायत तुम्ही जयसिंगपुरात। माझं पण अरेंज मॅरेज आहे, पण ठरवून अरेंज केलेलं आहे ते। म्हणजे कसं? म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशी आहेत, त्या मुंबईला असतात डोंबिवलीला, त्या SCP आहेत। मी 12वीची सुट्टी होते त्यावेळेला बहिणीकडे गेले होते मुंबईला सुट्टीसाठी, फर्स्ट टाइमच गेले होते तिच्याकडे, तेव्हा त्यांनी मला बघून ठेवलं आणि नंतर मग माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी मग मागणी घातली मला की माझ्या बहिणीच्या मुलासाठी मी हिच्यासाठी मागणी घालते म्हणून। मग घरातल्यांना पसंत पडलं, येस बोल। मला पण पडलं। हो ना, पडलं मला पण। ते स्वतःवरती सगळेजण दुसऱ्यावर ढकलून जे काय मोकळे होत आहे ना। कसं आमच्याकडे जास्त अरेंज मॅरेजला जास्त फोकस असायचं ना, घरातले सगळेजण हा ठीक आहे चांगला आहे, मुलाचं सगळं बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळं छान आहे, येस म्हणून टाकूया असं। अच्छा, म्हणजे घरच्यांमुळे ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित जास्त आपल्याला पण जास्त विश्वास असतो। आता तुमच्या दोघांमध्ये कोण जास्त बोलतो आणि कमी बोलतो? मी बोलते, ते कमी बोलतात फार। अच्छा, अरेंज मॅरेज मध्ये बघा ना सगळीकडे तसंच होत आहे। जरा ना तुमच्या शेजारी जातो पटकन। तिथं उलट आहे। नमस्कार। नमस्कार। कसं ते? यांची बहीण माझी मैत्रीण होती, मग तिच्या लग्नात गेले होते मी मेहंदी काढायला तिला। मेहंदी काढायला? हो। स्वतःच्या हातावर का त्यांच्या हातावर? मिस्टरांच्या बहिणीच्या हातावर। आणि मग काय, मग बघितलं त्यांनी आणि मेहंदी आवडली। मेहंदी काढणार काय झालं? मेहंदी गडद झाली? काय झालं? काय मिस्टरांनी विचारलं मला थोड्या दिवसांनी की फ्रेंडशिप आहे का? बरं ठीक आहे, बोलणं चाललं वगैरे, थोड्या दिवसात मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, मग लग्न झालं। किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली। पण मला सांगा, अरेंज मॅरेज झालेल्या 1 2 3 4 आहेत आणि त्या पण ना लव्ह मॅरेज म्हणलं, चला 2 विरुद्ध 4। तुमचं काय म्हणणं आहे, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज मला तरी असं वाटतं। हो ना, तुमचं काय म्हणणं आहे 4 जणींचं? आम्हाला कोण भेटलंच नाही लव करायला। अरे व्यथा काय विचारली? आता कसं आहे, नवरे सगळे आपले ऐकणारे आहेत, आपल्या विश्वासाचे आहेत, त्यामुळे आता वाटतं छान अरेंज मॅरेज छान वाटतं। तुम्हाला छान वाटतं? एकदम छान। अरेंज मॅरेज मला पण छान वाटलं, कारण 20 वर्षाचा संसार आहे आमचा, व्यवस्थित चालू आहे सगळं। तुमचं काय बरं आहे, आपलं बहिणीने? तुमचं काय? अरेंज मॅरेज चांगलं आहे। या म्हणतात अरेंज मॅरेज चांगलं, तुम्ही म्हणताय लव्ह मॅरेज चांगलं, खरं काय? काय तुमच्या दोघींचा अनुभव काय सांगा? तिचा अनुभव जास्त चांगला आहे, विचारा तिला। यांची व्यथा छान होती, गोड व्यथा होती। व्यथे मागे त्यांचं जे सांगणं होतं, आम्हाला अनुभव नाही, आम्ही काय सांगणार लव्ह मॅरेज? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।